आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. तापमान वाढीने राज्यात 900 मेगावॅट विजेचा तुटवडा. वीज चोरी व थकबाकी असणाऱ्या भागात भारनियमन होणार. राज्यात वाढलेल्या तापमानामुळे कूलर आणि एसीचा वापर वाढला असून विजेच्या मागणीने 31,000 मेगावॅटचा टप्पा ओलांडलेला आहे. महानिर्मिती असेल, खासगी वीज कंपन्या असतील आणि केंद्रीय वीज केंद्राकडून वीज खरेदी करूनही ऐन सर्वाधिक मागणीच्या काळात सायंकाळी 900 ते 1,000 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी महावितरणला गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळच्या वेळेत 7 ते 8 या वेळात आपत्कालीन भारनियमन करावे लागत आहे. ज्या निमशहरी वस्त्या किंवा ग्रामीण भागात विजेची चोरी आणि तांत्रिक गळती प्रचंड असेल अशा भागात व किंवा जेथे वसुलीचे प्रमाण कमी असेल अशा भागात या भारनियमनाचा फटका बसणार आहे. राज्यात सरसकट वीज कपात न करता महावितरणने भारनियमनासाठी फक्त G1 ते G3 या गावठाण फिडर्सची निवड केलेली आहे. यामागील इनसाईड स्टोरी अशी आहे की तुटवड्याच्या काळात प्रामाणिक वीज ग्राहकांना झळ बसू नये म्हणून महावितरणने जाणीवपूर्वक गळती असलेल्या भागांना लक्ष केंद्रित केलेले आहे. हे भारनियमन तात्पुरते असले तरी येत्या काळात विजेची मागणी काही प्रमाणात कमी झाल्यास भारनियमन पूर्ववत केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज आव्हानकरिता मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.